नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण गुगल प्ले स्टोअरवरून इझी बुक्स हे नवीन ॲप कसे इन्स्टॉल करायचे आणि लोकेशन ट्रॅकिंग कशी सुरू करायचे हे पाहणार आहोत. फर्स्टली तुम्ही गुगल प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर इझी बुक्स व्हर्जन 3 ॲप सर्च करा. त्यानंतर ॲप इन्स्टॉल करा. ॲप इन्स्टॉल झाल्यावरती ओपन करा. फर्स्ट टाईम ॲप इन्स्टॉल केलं असेल तर तुम्हाला रिजन सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन विचारेल. एशिया पॅसिफिक रिजन सिलेक्ट करा. युजरनेममध्ये तुम्हाला जे पण कंपनीने प्रोव्हाइड केलेलं आहे युजरनेम आणि पासवर्ड ते तुम्ही टाकू शकता आणि टाकल्यानंतर लॉग इन करा. लॉग इन केल्यावरती काही परमिशन्स विचारेल. ते परमिशन्स तुम्ही अलाउ करायचे आहेत. इथे तुम्ही वाईल युजिंग द ॲप ही परमिशन सिलेक्ट करा. परत चेंज टू अलाउ ऑल द टाईम सिलेक्ट करा. इथं तुम्हाला अलाउ ऑल द टाईम सिलेक्ट करायचं आहे. परत बॅक या. परत हे कीप लोकेशन ट्रॅकिंग रिलायबलसाठी एक परमिशन विचारेल. ओपन सेटिंग्सवरती क्लिक करा. इथे इझी बुक्स ॲप सर्च करा. सर्च केल्यानंतर इथं इझी बुक्स व्हर्जन 3 ॲप दिसेल तुम्हाला. परत अलाउ बॅकग्राऊंड युसेजवरती क्लिक करा. इथे तुम्हाला अनरिस्ट्रिक्टेड हा ऑप्शन चूज करायचा आहे आणि इथून तुम्ही बॅक जायचं आहे. परत तुम्ही ॲपमध्ये गेला तर लोकेशन ट्रॅकिंग सुरू झालेलं आहे किंवा नाही हे तुम्हाला कन्फर्म करण्यासाठी इथून तुम्ही जाऊन प्रोफाईलवरती क्लिक करा. प्रोफाईलमध्ये तुम्हाला लोकेशन ट्रॅकिंग हा ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा आणि तिथं तुम्हाला दिसेल की ट्रॅकिंग ॲक्टिव्ह आहे म्हणून. हे तुमच्या कंपनीने जे शिफ्ट सिलेक्ट केलेली असेल त्याच्या अकॉर्डिंग तेवढ्या शिफ्टमध्येच तुमचं ट्रॅकिंग होणार आहे आणि त्याचे सेशन्स किती किलोमीटर ट्रॅक झाले आहे वगैरे ते तुम्हाला डेट वाईज इथं पाहू शकाल तुम्ही. धन्यवाद.